तर मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंग सीरीजमध्ये आपला आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे, की लास्ट लेक्चरला आपण ऑप्शन चेनबद्दल डिस्कशन केलं होतं. ज्यामध्ये स्ट्राईक प्राईस काय असते, त्यानंतर लास्ट ट्रेडेड प्राईस काय असते, आय व्ही काय असते, व्हॉल्यूम काय असतोय, ओपन इंटरेस्टबद्दल आपण डिस्कशन केलं होतं. आणि त्याच्यानंतरनं फायनली आपण बघितलेलं, की ऑप्शन चेनवरून मार्केटमध्ये स्ट्राँगेस्ट सपोर्ट, स्ट्राँगेस्ट रेझिस्टन्स कशाप्रकारे आपण फाइंड आउट करू शकतो. तर हे वाले सगळे अपडेट, हे वाले सगळे व्हिडिओ आपण लास्ट टॉपिकमध्ये बघितल्या. ऑब्व्हियसली जर का तुम्ही बघितला नसाल ते व्हिडिओ, तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओ बघू शकता. आणि त्यामध्ये तुम्हाला प्लेलिस्टमध्ये गेल्यावरती ऑप्शनच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला जायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल. तर तो वाला व्हिडिओ बघून घ्या. ज्यांना पण ऑप्शन चेनबद्दल जास्त आयडिया नाही आहे त्यांच्यासाठी. आता ज्यांना इथपर्यंत नॉलेज आहे, आता नेक्स्ट पार्ट आपला हा आहे, की याच्यामध्ये ऑप्शन चेन तर समजला, पण ॲक्चुअलमध्ये ज्या टायमिंगला आपण ट्रेडिंग करणार, तर ऑप्शन बायिंग करते वेळेस आपण कोणते स्ट्राईक प्राईस घ्यायचे असतात. बिकॉज ह्याच्यामध्ये कसं आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्राईक प्राईस सिलेक्शन करणं खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे, खूप इम्पॉर्टंट रोल आहे. आणि एक्झॅक्टली कुठले ऑप्शन आपण घ्यायचं असतात, म्हणजे कोणते स्ट्राईक प्राईस आपल्याला घ्यायचं असतात. तर त्यासाठी आपण चेक करणार आहे, की नेमकं ह्याच्यामध्ये कोणते स्ट्राईक प्राईस सिलेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. तर कोणतं स्ट्राईक प्राईस घ्यायचं आहे ऑप्शन बायिंगला, कोणतं स्ट्राईक प्राईस आपण ऑप्शन सेलिंगला ठेवू शकतो. तर त्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे या व्हिडिओमध्ये. तर आता आपण स्टार्ट करूया. एक रिक्वेस्ट आहे, जर का तुम्ही चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल, तर डेफिनेटली सबस्क्राईब करू शकता. बिकॉज असेच इन्फॉर्मेशनवाले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतील. चला तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया याच्यामध्ये आपण ऑप्शन चेन तर डिस्कस केल्या. आता आपण याच्यामध्ये बघू. एक सेकंद आपला टायपिंग बोर्ड घेतला. आता आपण डिस्कस करूया याच्यामध्ये स्ट्राईक स्ट्राईक प्राईस सिलेक्शन फॉर ऑप्शन बायिंग आणि ऑप्शन सेलिंग. पहिल्यांदा आपण बघूया की ऑप्शन बायिंगसाठी. आता ऑप्शन बायिंग करताना स्ट्राईक प्राईस कोणती सिलेक्ट करायची असते. आपण सपोज कॉल ऑप्शन खरेदी करणार आहे, तर एक्झॅक्टली कोणता स्ट्राईक प्राईस आपल्याला घ्यायची आहे. आपण सपोज पुट ऑप्शन घेणार, तर एक्झॅक्टली कोणता ऑप्शन आपण घेऊ शकतो, कोणते स्ट्राईक प्राईस आपण घेऊ शकतो, त्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रकार बघायला भेटतात. फर्स्ट असतं ऑप्शन बायिंग असो किंवा ऑप्शन सेलिंग असो. ओके. ऑप्शन बायिंग असो किंवा ऑप्शन सेलिंग असो. तुम्हाला याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक ह्याच्यामध्ये येतो ॲट द मनी. त्यानंतर याच्यामध्ये येतो इन द मनी आणि त्यानंतर आउट द मनी. आता हे काय असतं आपण डिस्कस करूया. त्यासाठी सेपरेट बघू आपण. ओके. तर सगळ्यांना माहिती आहे स्पॉट प्राईस काय असते. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. स्पॉट प्राईस. फॉर एक्झाम्पल, जर का ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी एकदा रिवाईज करू. आपण असं ॲझ्युम करूया की निफ्टी जी आहे ती आत्ता आहे 25,953.85 ला. म्हणजे आत्ता आपला जो निफ्टी आहे तो ट्रेड करतोय किंवा तो आत्ता आहे 25,953 ला. ओके. 25,953 ला आत्ता आपला निफ्टी आहे. तर जिथं निफ्टीची करंट मार्केट प्राईस असते किंवा जिथं निफ्टीची लास्ट ट्रेडेड प्राईस असते, त्या प्राईसला आपण बोलतो स्पॉट प्राईस. त्या प्राईसला आपण बोलतो स्पॉट प्राईस. त्यानंतर आपण स्ट्राईक प्राईस पण बघितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये, की स्ट्राईक प्राईस म्हणजे काय असतं? तर स्ट्राईक प्राईस म्हणजे फिक्स कॉन्स्टंट प्राईस. जी निफ्टीमध्ये 50चा रोटेशन आहे, बँक निफ्टीमध्ये 100चं रोटेशन आहे, सेन्सेक्समध्ये पण 100चं रोटेशन आहे. तर आता आपण बघूया की स्ट्राईक प्राईस. ओके. आता स्ट्राईक प्राईस आपण कोणती सिलेक्ट करणार? तर ॲट द मनीचा मीनिंग काय आहे? सोप्या भाषेमध्ये जर का आपण बघायला गेलो, ॲट द मनी ATM म्हणजे काय? की जे आपला स्पॉट प्राईस आहे, जो आपला स्पॉट प्राईस आहे, त्या स्पॉट प्राईसच्या जवळचा स्टँडर्ड प्राईस जी पण असणार आहे, त्याला बोलतो आपण स्ट्राईक प्राईस. म्हणजे आत्ता जर का आपण स्ट्राईक प्राईसबद्दल जर का आपण ॲट द मनी बघायला गेलो, ATM फॉर CE जर का बघायला गेलो, तर तो किती असणार आहे? तो असणार याच्यामध्ये आपण PE साठी पण बघूया.
तर ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो ॲट द मनी फॉर सी काय असणार आहे? जर का ॲट द मनी म्हणजे काय? ॲट द मनी म्हणजे स्पॉट प्राईसच्या जवळची स्ट्राईक प्राईस म्हणजे 25,953 हा तुमचा स्पॉट प्राईस आहे. तर ह्याच्या जवळचा स्टँडर्ड स्ट्राईक प्राईस असणार आहे 25,950. तर हा झाला ॲट द मनी फॉर सी झाला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ॲट द मनी जो असतो तो ॲट द मनी जो असतो तो सीईसाठी आणि पीईसाठी हा सेमच असणार आहे. म्हणजे हा जो नंबर आहे फॉर कॉल आणि फॉर पुटसाठी सेम असणार आहे. तर इथपर्यंत जर का समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. पहिल्यांदा आपण काय बघितला? पहिल्यांदा आपण बघितला ॲट द मनी. ओके. ॲट द मनी बघितला. ॲट द मनी म्हणजे स्पॉट प्राईसच्या जवळचा स्ट्राईक प्राईस. आता जो जवळचा असणार आहे तो आपण स्ट्राईक प्राईस बोलतो. ॲट द मनी फॉर कॉल ऑप्शन, ॲट द मनी फॉर पुट ऑप्शन हा सेम राहतो. ओके. आता आपण येऊया थोडंसं इथं आपण अरेंजमेंट करू. इथं आपण लिहूया स्ट्राईक प्राईस. आता थोडंसं आपण खाली घेऊया. हिला जरा आपण मोठं करता येते का? हां, ओके. इथे आपला स्ट्राईक प्राईस. या साईडला आपण कॉल घेऊया सी आणि ह्या साईडला आपण पुट घेऊया पी. ओके. आता कॉल ऑप्शनसाठी आणि पुट ऑप्शनसाठी इन द मनी काय असणार आहे? ओके, ते आपण ह्याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. पहिल्यांदा आपण एक रँडम काय करू? रँडम आपण थोडेसे नंबर ह्याच्यामध्ये प्लॉट करू. 25,000 सीरीज काय चालू आहे? 25,953. तर आपण ह्याच्यामध्ये घेताना आपण 26,050, 26,100, 26,200 पासून घेऊया. 26,200 त्यानंतर येईल 26,150 त्यानंतर येणार 26,100 त्यानंतर येणार 26,050 त्यानंतर येणार 26,000 त्यानंतर येणार 25,950 त्यानंतर येणार 25,900 त्यानंतर येणार 25,850 त्यानंतर येणार 25,800 त्यानंतर येणार 25,750 त्यानंतर येणार 25,700. एक सेकंड. 25,700 आणि 25,650 ओके आणि सो ऑन असतं. आता हे आपल्याला इथं दिसतात ऑप्शन चेनमध्ये हे सगळे नंबर 25,950, 25,900 वरती खालती असतील हे मॅटर नाही करत आहे. तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यायची आहे. तर हे सेम नंबर मी इथं लिहिले आता. आता आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याला ओके. आता आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याला बघायचं आहे, की इन द मनी म्हणजे काय? आउट द मनी म्हणजे काय? आणि ॲट द मनी काय असतं? तर पहिल्यांदा आपण काय बघितलं? पहिल्यांदा आपण बघितलं ॲट द मनी काय असतो? आता आपण बघणार आहे इन द मनी काय आहे? आउट द मनी काय आहे? 2 गोष्टी आपण बघणार आहे. ओके. आपण थोडं मार्किंग करू आणि त्यानंतर डिस्कस करू. आता हे जे पण असणार, म्हणजे आपल्याला जर का इन द मनी पाहिजे असेल किंवा आउट द मनी पाहिजे असेल, तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा तर ॲट द मनी काय आहे, ही माहिती असणं गरजेचं आहे. आता सगळ्यांना समजलं की आपला ॲट द मनी किती आला आहे? ॲट द मनी आला आहे स्पॉट प्राईस आहे 25,953 म्हणजे ॲट द मनी यायला लागला आहे 25,950. आता ॲट द मनी कॉल ऑप्शनसाठी आणि पुट ऑप्शनसाठी हा सेम आहे, म्हणजे हा झाला आपला ॲट द मनी. 25,950 हा झाला आपला ॲट द मनी झाला. आता कॉल ऑप्शनमध्ये आत्ता आपला प्राईस ॲट द मनी काय चालू आहे 25,950. जर का मला इन द मनी पाहिजे असेल, तर इन द मनी कसं ओळखणार, की जे पण नंबर कॉल साइडला फक्त लक्ष द्या, जे पण नंबर 25,950 पेक्षा छोटे आहेत. म्हणजे काय, की 25,950 पेक्षा स्मॉलर नंबर कोणता असणार? तर 25,900, 25,850, 25,700, 25,750 जे पण छोटे नंबर आहेत, हे तुमच्यासाठी झाले इन द मनी. कॉल ऑप्शनसाठी झाले इन द मनी. म्हणजे जर का मला इन द मनी जर का घ्यायचं असेल, तर ॲट द मनीपासून कॉल ऑप्शनमध्ये जे पण छोटे नंबर आहेत, तर ते सगळेच्या सगळे झाले इन द मनी. आता कॉल ऑप्शनसाठी आउट द मनी काय असणार? तर जे 25,950 हा आपला ॲट द मनी आहे.
ह्याच्यापासून जे मोठे स्ट्राईक प्राईस नंबर आहेत, जे ग्रेटर स्ट्राईक प्राईस नंबर आहेत, ते झाले ओ-टी-एम, आउट द मनी. कॉल ऑप्शनसाठी ते झाले आउट द मनी. आता पुट साइडला कसं असतं, तर कॉलच्या अपोझिट पुट आहे. म्हणजे जे कॉल साइडला ओ-टी-एम आहेत, तेच पुट साइडला इन द मनी झाले. ते पुट साइडला काय झाले, इन द मनी. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता किंवा तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, की ॲट द मनीपासून जे ग्रेटर नंबर आहेत, ॲट द मनीपासून जे मोठे स्ट्राईक प्राईस नंबर आहेत, ते झाले पुटमध्ये इन द मनी. आणि वाईस वर्सा जे कॉल साइडला इन द मनी आहेत, ते स्ट्राईक प्राईस सेम टू सेम पुट साइडला असणार आहेत आउट द मनी. किंवा तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, की ॲट द मनीपासून जे छोटे स्ट्राईक प्राईस नंबर आहेत, ॲट द मनीपासून जे छोटे स्ट्राईक प्राईस नंबर आहेत, ते पुट ऑप्शनसाठी काय असणार आहेत? ओ-टी-एम असणार आहेत. ते पुट ऑप्शनसाठी काय असणार आहेत? आउट द मनी असणार आहे. तर पहिल्यांदा तर आपल्याला काय समजलं? पहिल्यांदा आपल्याला समजलं, की ॲट द मनी कसं ओळखायचं? त्यानंतरनं आपण बघितलं स्पॉट प्राईस काय असते. त्यानंतरनं बघितलं आपण स्ट्राईक प्राईसबद्दल. त्यानंतर ॲट द मनी ओळखला. एकदा ॲट द मनी समजला, त्यानंतरनं तुम्हाला इन द मनी कसं ओळखायचा ते बघितलं. त्यानंतरनं आपण आउट द मनी कसा ओळखायचा ते बघितलं. आता एवढं सगळं बघायचं कारण काय आहे? तर सोपं जर का तुम्ही ऑप्शन चेनला जर का नोटीस केला, तर ह्याच्यामध्ये काय दिसतंय, की 25,950 हा जो स्ट्राईक प्राईस आहे, हा ह्याची जी लास्ट ट्रेडेड प्राईस आहे, ही किती रुपयाला यायली? थोडंसं इथं जरा कॉम्प्लिकेटेड वाटत असेल, तर मी तुम्हाला डायरेक्टली ब्रोकरवरती येतो. इथं त्याची ऑप्शन चेन असते. ह्याच्यावर डायरेक्टली येऊया. तर हा झाला आपला 25,950 जो की ॲट द मनी आहे. ॲट द मनी झाला. आता ह्या ॲट द मनीचा ह्या साइडला कॉल ऑप्शनचे सगळे प्राइजेस आहेत आणि ह्या साइडला पुट ऑप्शनचे सगळे एल-टी-पी म्हणजे लास्ट ट्रेडेड प्राइजेस आहेत. तर कॉल ऑप्शनमध्ये जर का बघायला गेलो तर 25,950 चा प्राईस किती आले? तर 25,950 चा प्राईस यायला जवळपास 128.50 पैसे. आता तेच जर का मी वरती गेलो तर 25,900 किती रुपयाला आहे? तर 25,900 157.75. म्हणजे हे महाग का आहे? हे स्वस्त का आहे? ओके. तर त्याच्यामध्ये पण थोडा फरक आहे. ते पण आपण बघूया. त्यानंतरनं जसं आपण वरती-वरती जाईल, तसं ते प्राइजेस तुम्ही बघू शकता महाग-महाग होत चाललेत. आणि तेच जर का आपण खाली-खाली आलो, तर तेच प्राइजेस काय होत चाललेत? कमी रुपीज होत चाललेत. आता ह्याच्यामध्ये काय फरक आहे? तर सोपं जर का आपण बघायला गेलो, तर आपण आता बघितला स्ट्राईक प्राईजवरून ॲट द मनी कसा ओळखायचा, इन द मनी कसं ओळखायचा आणि आउट द मनी कसं ओळखायचा. आता त्याच्यामध्ये थोडंसं डीप जाऊया. त्याच्यामध्ये काय आहे? ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे व्हॅल्यू बघायला भेटतात. कोणते 2 प्रकारचे व्हॅल्यू? तर त्यासाठी जर का आपण बघायला गेलो, तर त्याच्यामध्ये आहे टाईम व्हॅल्यू. टाईम डिके बोललं जातं त्याला. टाईम डिके. आता टाईम डिकेचा ग्राफ कसा आहे? तर तो पण थोडासा आपण प्लॉट करायचा प्रयत्न करू इथं. तर टाईम डिकेचा ग्राफ बऱ्यापैकी असा येतोय. इथून बऱ्यापैकी स्ट्रेट त्यानंतरनं थोडं इन्क्लाइन, 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 इन्क्लाइन. आता ह्या साइडला काय आहे? तर ह्या साइडला एक्सपायरी आणि ह्या साइडला त्याची टाईम व्हॅल्यू. ओके. मी एक एक्झाम्पल घेतो म्हणजे समजायला सोपं जाईल. ओके. एक्झाम्पल हे घेतो की तुम्हाला समजायला सोपं जाईल. आपण एक बर्फ घेऊया. हा बर्फाचा एक काय आहे? आईस क्यूब आहे. हा जो आईस क्यूब आहे, हा मेल्ट होतोय. बरोबर आहे. आपण ह्याला काय केलं? आपण ह्याला थोडंसं मॉर्निंगला 7 वाजता आपण काय केलं? मॉर्निंगला 7 एएमला उन्हात सावलीत म्हणजे उन्हात ठेवलं. त्यानंतर आपण काय केलो? 8 वाजता उन्हात ठेवलो. त्यानंतर आपण 9ला ठेवलं. त्यानंतर आपण 10 वाजता ठेवलं. त्यानंतर आपण काय केलो? 12 नूनला ठेवलो. आणि आता आपण थोडंसं हे सांगायचं रिझन काय आहे? आपण निफ्टीचं एक्सपायरी चेक करूया. निफ्टीची एक्सपायरी असते ट्यूसडेला, मंगळवारी. ओके. त्यानंतरनं वार कोणता येणार आहे? त्यानंतरनं वार येणार आहे वेडनेसडे. त्यानंतरनं वार कोणता येणार आहे? त्यानंतरनं वार येतो आपला थर्सडे. त्यानंतरनं कोणता वार येतो? फ्रायडे. त्यानंतरनं कोणता वार येतो? मंडे. त्यानंतरनं कोणता वार येतो? ट्यूसडे, ज्या दिवशी एक्सपायरी असते.
ओके. आता नेमकं सांगायचा हेतू काय आहे? ते जे पण आपण ऑप्शनचे प्रीमियम बघालोय, त्या सगळ्या प्रीमियममध्ये 2 प्रकारचे व्हॅल्यू आहेत. एक आहे टाईम व्हॅल्यू, ते पण बघू आपण डिटेलमध्ये. त्याच्या आधी थोडासा हा पार्ट कंप्लीट करूया. एक आहे टाईम व्हॅल्यू आणि एक आहे इंट्रिन्सिक व्हॅल्यू. इन द मनीमध्ये 2 प्रकारचे व्हॅल्यू असतात. आय-टी-एममध्ये 2 प्रकारचे व्हॅल्यू असतात. एक असती इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि एक असती टाईम व्हॅल्यू. आता टाईम व्हॅल्यू जी असते ना आणि ॲट द मनीमध्ये आणि आउट द मनीमध्ये फक्त आणि फक्त कोणती व्हॅल्यू प्रेझेंट आहे? टाईम व्हॅल्यू प्रेझेंट आहे. म्हणजे ॲट द मनीमध्ये जे पण नंबर दिसणार तुम्हाला, ॲट द मनी सपोज आता ₹127 ला 128 जे काय आहे, तो सगळाच्या सगळा टाईम व्हॅल्यू आहे. आउट द मनीमध्ये जे पण नंबर तुम्हाला प्राईस दिसते ती पण सगळीच्या सगळी टाईम व्हॅल्यू आहे. आणि ही जी टाईम व्हॅल्यू आहे, ही टाईम व्हॅल्यू एक्सपायरीच्या डेला 0 होती. म्हणजे तुम्ही जर का बघायला गेला, आता आजचंच आपण बघूया. आज आहे ना, आज एक्सपायरी होती ट्यूसडेला. आज वार कोण आहे? आज सॉरी आज वेडनेसडे आहे. ओके. कालचं बोलतोय. तर एक्सपायरीच्या दिवशी ते काय होतात 0 होतात. ओके. तर आपण ओके ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता नंतर ऑप्शन चेनमध्ये ट्यूसडेच्या दिवशी ते 0 होत असते. आता टाईम व्हॅल्यू 0 होणार, पण इंट्रिन्सिक व्हॅल्यू ॲज इट इज राहते. इंट्रिन्सिक व्हॅल्यू जी आहे ती ॲज इट इज राहते. ती आहे तशी राहते. ते 0 होत नाही. म्हणताना जर का आपण नोटीस केलो तर आपल्याला काय समजतंय? तर आपल्याला समजतंय की जे पण इन द मनी आहेत. आता इथं बघा 25,950 छोटे नंबर 25,900, 25,850 मगाशी आपण उलटं बघितलं होतं. 25,800 छोटे नंबर आहेत. सगळे इन द मनी आहेत. हे सगळे महाग आहेत. आणि बाकीचे जे ओ-टी-एम आहेत ते सगळे स्वस्त आहेत. का? कारण की त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त टाईम व्हॅल्यू आहे. इंट्रिन्सिक व्हॅल्यूच नाही आहे. म्हणजे चुकून जर का मी ना 26,000चा ऑप्शन बाय केला आणि मी एक्सपायरीच्या डेपर्यंत होल्ड केला आणि मला काय वाटलं की मार्केट हा इथंच राहिलं चुकून. मार्केट तिकडे गेलंच नाही. तर हा जो 102.30 आहे ना, हा सगळाच्या सगळा 0 होतो. कारण की तो सगळाच्या सगळा काय आहे? तो सगळाच्या सगळा टाईम व्हॅल्यू आहे. सिमिलरली चुकून मी पुट बाय केला 25,800चा जो की कमी रेटला भेटतोय म्हणून मी घ्यायचा प्रयत्न केला. तर तो सगळाच्या सगळा 0 होतो. मग एक्झॅक्टली कोणतं घ्यायचं असतं त्याच्यावरती आपण जाणार आहे. बट त्याच्या आधीचे प्रोसेस आपण बघतोय, की ज्यामध्ये आपण बघतोय, की टाईम डिके काय आहे. तर मगाशी आपण डिस्कस केलं, की हा आईस क्यूब आहे. ह्या आईस क्यूबमध्ये आपण सकाळी 7ला ठेवलो, 8ला ठेवलो, 9ला ठेवलो, 10 आणि 12ला. आता 7 म्हणजे जवळपास तुमचा वेडनेसडे. म्हणजे काय, की सकाळी 7 वाजता जे ऊन असते ते कोवळं ऊन असते. खूप म्हणजे त्याची त्याची ताकद कमी राहते. मग त्याच्यामध्ये हा जास्त मेल्ट नाही होत. म्हणजे आज एक्सपायरी झाली, आज आहे आपला बुधवार. काल एक्सपायरी झाली, आज आहे आपला बुधवार. तर बुधवारच्या दिवशी इन द मनीमध्ये पण टाईम व्हॅल्यू आहे, आउट द मनी आणि ॲट द मनीमध्ये सगळी टाईम व्हॅल्यू आहे. ते प्रीमियम जास्त मेल्ट नाही होणार. का नाही होणार? कारण की त्याची कालच एक्सपायरी झाली होती. आज त्याचा फ्रेश डे आहे. तर फ्रेश डेच्या दिवशी ते जास्त प्रमाणात 0 होत नाही. ओके. त्यामध्ये जो डी-के आहे ते आपण नंतर बघू ग्रीक्सवाला पार्ट. पण ते जास्त 0 होत नाही. त्यानंतर जर का गुरुवार आला. आता गुरुवारी काय झालं 8चं ऊन आलं. ओके. मी एक अंदाज घेतोय. तसं नसते अंदाज. तर 8चं ऊन हे 7च्या ऊनपेक्षा जरा डेंजर राहतंय. म्हणजेच काय बुधवारपेक्षा गुरुवारी डी-के थोडा फास्ट होणार. सिमिलरली 9चा ऊन ह्या दोघांपेक्षा डेंजर राहतंय. म्हणजेच शुक्रवारी प्रीमियम मेल्ट व्हायचं प्रमाण हे अजून थोडं फास्ट होणार. मी ज्यावेळी प्रीमियम हा शब्द घेतोय, मोस्टली ती टाईम व्हॅल्यू असते. म्हणजे टाईम व्हॅल्यू ती अजून जास्त प्रमाणात काय होऊ शकते, मेल्ट होऊ शकते. त्यानंतरनं 10चं ऊन म्हणजे मंडे आला आणि 12 म्हणजे एकदम कडक ऊन. मग कडक उन्हामध्ये जर का आपले जे प्रीमियम आहेत, जे कडक ऊन आहे, त्या कडक उन्हामध्ये हा बर्फ पूर्ण काय होऊ शकतो, वितळू शकतो, पातळ पाणी होऊ शकतं. म्हणजेच एक्सपायरी डेच्या दिवशी सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये जर का काय डिके होत असेल, सगळ्यात जास्त प्रमाणात प्रीमियम मेल्ट होत असेल, तर ते प्रीमियम असतात ॲट द मनीपेक्षा जास्तीत जास्त आउट द मनी. म्हणजे ॲट द मनी आणि आउट द मनी हे अल्मोस्ट एक्सपायरी डेच्या दिवशी अल्मोस्ट दीड नंतरनं जर का तुम्ही ओ-टी-एमला बघायला गेला, हे खूप जास्तीत जास्त स्पीडमध्ये डिके होत असते, मेल्ट होत असते. जर का तुम्ही कोण चार्ट नोटीस केला असाल, तर त्याच्यामध्ये आहे, की आपलं मार्केट निफ्टी पळाला, पण कॉल ऑप्शन वरती जातच नाहीये. कॉल ऑप्शन डिके व्हायला. ते का होतंय? बिकॉज ऑफ टाईम डिके. मी तुम्हाला थोडंसं सेन्सेक्सचं एक्झाम्पल घेऊन दाखवतो. आपण सेन्सेक्सचा चार्ट चेक करूया. आता ह्याची उद्या एक्सपायरी आहे. ओके. ह्याची उद्या एक्सपायरी आहे.
मी याच्यामध्ये थोडासा कॉल ऑप्शन घेतो ह्या साईडला इथे कॉल ऑप्शन आहे. आता याच्या कॉल ऑप्शनमध्ये इथं 11 वाजलेले आज आणि इकडे वाजले जवळपास 3:30. आता जर का आपण हे नोटीस केलं फॉर एक्झाम्पल आपण ही प्राईस जर का नोटीस केली, ओके सगळे चालेल ठीक आहे. ही जर का प्राईस जर का आपण नोटीस केली ना, ही प्राईस अल्मोस्ट इथं आली. बरोबर. म्हणजे ह्या कॅन्डलचा जो लो आहे, ओके. इकडे दिसेल आपल्याला. ह्या कॅन्डलचा जो लो आहे, हिरव्या कॅन्डलचा, तो आहे जवळपास 84,146 च्या आसपास. तोच लो अल्मोस्ट ह्या रेड कॅन्डलचा लो पण अल्मोस्ट तोच आहे. पण जर का मी इथं आलो, तर आपला कॉल ऑप्शनचा प्रीमियम किती रुपयाला दिसतो आपल्याला? तर कॉल ऑप्शनचा जो प्रीमियम आहे, तो समथिंग इथं आहे. या ठिकाणी. ओके. आणि तेच मी परत ह्या ठिकाणी आलो, तर ह्याचा प्रीमियम इथं आला. आता हा पहिल्यांदा किती रुपयाला होता? समथिंग 193 च्या आसपास. हा कितीला आला? समथिंग सॉरी हा कितीला आला? 147 च्या आसपास. आता हे बघायला गेलो आपण, तर मार्केट काय झालंय? मार्केट म्हणजे स्पॉट म्हणजे निफ्टी त्याच प्राईसला परत आलेला आहे. सॉरी हा सेन्सेक्स आहे. म्हणजे सेन्सेक्स हा त्याच प्राईसला परत आलेला आहे. पण जो आपला कॉल ऑप्शनचा जो प्रीमियम आहे ना, तो काय झाला? तो मेल्ट झाला. आता जर काय बघायला गेलो, हे 84,144 आहे. सकाळी आपला हा स्पॉट आहे. मग 84,144 आणि आपण जे बघतोय, हा ओ-टी-एम बघतोय. कॉलसाठी हा काय झाला? ओ-टी-एम झाला. हा कसा ओ-टी-एम होणार? बिकॉज जे पण ॲट द मनी काय होणार? 84,100 हा झाला तुमचा ॲट द मनी आणि 84,000 पेक्षा जे मोठे नंबर आहेत, कॉलमध्ये ते काय असतात? ओ-टी-एम असतात. तर ओ-टी-एममध्ये टाईम व्हॅल्यू असते. ही फक्त आणि फक्त ₹200 ही फक्त आणि फक्त टाईम व्हॅल्यू होती. ही एक्सपायरीच्या दिवशी 0 होणार आहे. पण त्याचं प्रमाण काय झालं? प्रमाण वाढलं कारण की उद्या एक्सपायरी आहे. म्हणजे आज त्याचं प्रमाण जास्त असणार. म्हणून जर का बघायला गेला, तर मार्केट तिथंच आलंय, पण थोड्या वेळानंतरनं आलंय आणि हे वेळानंतरनं आल्यानंतरनं हा काय झाला? ऑलमोस्ट प्रीमियम मेल्ट झाला. ओके. तर हे वाला प्रकार असतो, की ह्याच्यामध्ये जे टाईम डिके म्हणजे ह्याला बोलतो आपण थीटा डिके. तर हा जो डिकेचं प्रमाण आहे, हे जसं एक्सपायरीच्या जवळ-जवळ येणार, हे जसं एक्सपायरीच्या जवळ-जवळ येणार, म्हणजे बुधवारी समथिंग असं असेल, मग निफ्टीसाठी बोलतो मी. एक्सपायरीचा नेक्स्ट डेला असा असेल, त्याच्या नेक्स्ट डेला थोडं मेल्ट होते. त्याचा नेक्स्ट डे जो असतो, त्याचा जरा जास्त मेल्ट होते. त्याचा जो एक्सपायरीच्या आदला जो डे असतो का, त्यामध्ये बऱ्यापैकी जास्त मेल्ट होते. जसं की आता दाखवलं तुम्हाला. आणि सगळ्यात जास्त मेल्ट होणार आहे एक्सपायरी डेच्या दिवशी. तर ह्याला आपण बोलतो टाईम डिके. तर टाईम डिके म्हणजे काय असतं, की टाईम व्हॅल्यू जी असती ते डिके म्हणजे मेल्ट व्हायचं जे प्रमाण आहे, त्याला बोलतो आपण टाईम डिके. तर टाईम डिके एक्सपायरी डेला खूप जास्त असतं. मग त्या टायमिंगला जर आपण ऑप्शन बायिंग करत असेल, त्या टायमिंगला जर आपण ऑप्शन बायिंग करत असेल, जसं की इथे बघायला भेटतं तुम्हाला, की मार्केटचा जो लो होता, फॉर एक्झाम्पल मी इथं जर का हा ओ-टी-एम बाय केला असता, तर काय झालं असतं, की मार्केट ह्या प्राईसपेक्षा वरतीच क्लोज केला. हे बघा, इथं लोला मी सपोज बाय केला, तर ह्या प्राईसपेक्षा वरतीच मार्केट आलेलं आहे. पण एक्झॅक्टली आपला जो प्रीमियम आहे, जो ओ-टी-एम होता, ज्यामध्ये एक्सपायरीचा उद्याच्याला एक्सपायरी आहे आणि त्याला जर का मी घेऊन ठेवला असतो, तर तो काय झाला डायरेक्टली मेल्ट झाला. म्हणजे ₹200 चा प्रीमियम किती रुपयाला आला? 160 ला. असं कसं? तर ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त टाईम व्हॅल्यू आहे आणि टाईम व्हॅल्यू ही 0 होत असते आणि जर का त्याला आपण कॅरी केलो असेल, तर मार्केट भले आपल्यावरती गेलाय, म्हणजे आपल्या प्राईसपेक्षा वरती मार्केट गेलाय, पण टाईमपास करत गेलाय. ओके, हे पण फॅक्टर मॅटर करतोय, मी नंतर सांगतो. पण मार्केट आपल्या प्राईसपेक्षा वरती गेला, तरी पण आपल्याला कॉल ऑप्शनमध्ये लॉस आहे. का लॉस आहे? कारण की डिके झालाय. म्हणून एक्झॅक्टली ट्रेड करते वेळेस आपल्याला स्लेट ऑल्वेज जर का तुम्ही बिगिनर असाल, फ्रेश असाल ना, तर बऱ्यापैकी तुम्ही इन द मनी प्लॅन करा. फॉर एक्झाम्पल 84,100 तुमचा ॲट द मनी होतोय. तर मी याच्यामध्ये 84,000 ही एक स्ट्राईक प्राईस घेतो. तुम्हाला दाखवतो फक्त जस्ट 84,000 जी आपली स्ट्राईक प्राईस आहे. ह्याच्यामध्ये काय झालं, तर ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये पण डिके होणार कारण की मी तुम्हाला मगाशी बोललो, की 2 प्राइजेस असतात. एक असते स्पॉट प्राईस सॉरी एक असते इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि एक असते त्याच्यामध्ये टाईम व्हॅल्यू. तर ह्याच्यामध्ये पण टाईम व्हॅल्यू आहे. जी टाईम व्हॅल्यू फक्त ह्याच्यामध्ये प्रमाण कमी आहे. जर का बघायला गेलं तर 367 होतं. ओके, म्हणजे हे जर का आपण बघायला गेलो ना एक्झॅक्टली समथिंग ह्याच्यामध्ये ₹32 चं नुकसान दिसालतं आणि त्याच्यामध्ये ₹200 चा प्रीमियम डायरेक्टली 160 ला आलता. ₹40 त्याच्यामध्ये नुकसान दिसालतं. आपण थोडं अजून आतल्या इन द मनीकडे जर का गेलो
तर ते पण चेक करू एकदा. 83,500 चा बघूया. हा महाग असणार. जेवढं तुम्ही आज आणणार तेवढं महाग असणार. ओके. जेवढं तुम्ही आज आणणार तेवढं महाग असणार. तर हा पण जवळपास हा जास्त नाही मेल्ट झाला. ओके. 76 आणि 55. कारण की कसं आहे, जास्त पण आत जाऊन उपयोग नाही आहे, जास्त पण बाहेर जाऊन उपयोग नाही आहे. म्हणजे जास्त पण आतले प्रीमियम आपण नाही सिलेक्ट करणार, जास्त पण बाहेरचे प्रीमियम आपण नाही सिलेक्ट करणार. 1 किंवा 2 स्टेप आत आपण जाऊ शकतो किंवा 1 किंवा ओके, बाहेरचं नाही सांगत आहे. बट जर का मी सपोज ऑप्शन बायिंग करतोय, तर मोस्टली इन द मनी प्रिफर करणार. कारण की ह्याच्यामध्ये जी टाईम व्हॅल्यू असते ही कमी असते. बऱ्यापैकी कमी असते टाईम व्हॅल्यू आणि इंट्रिन्सिक व्हॅल्यू असते याच्यामध्ये. त्यामुळं मी सपोज बाय केला आणि त्यानंतर मार्केट साइडवेज जरी गेला, तरी एवढा मोठा इम्पॅक्ट होणार नाही. जर का मी सपोज ह्याच्यामध्ये आउट द मनी घेतला असता, फॉर एक्झाम्पल मी जरा जास्त लांबचा ओ-टी-एम बघतो, सपोज हेच बघतोय. तर प्रॉब्लेम हा येतोय, की याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, फॉर एक्झाम्पल क्लोजिंगला आपण चेक करूया थोडंसं. तर इथून जर का आपण चेक केलो ना, तर ही प्राईस आहे. आता ह्या प्राईस म्हणजे ही प्राईस आहे. तर इथून मार्केट परत काय गेलं होतं, परत इथून मार्केट वरती गेलं, ह्या प्राईसला वरती गेलं आणि त्यानंतर परत त्या प्राईसपर्यंत आलं. म्हणजे इथं बाय केलं फॉर एक्झाम्पल, हे वरती गेलं, परत त्या प्राईसपाशी आला आणि इथं जर का आपण बघायला गेलो, हा आपला काय झाला, ओ-टी-एम झाला. ओके 84,200 सॉरी हा आपला ॲट द मनी झाला. मला ओट द मनीकडे जायचं आहे. 84,200, 84, 300, 84, 400 कडे जातो. थोडा लांबचा प्रीमियमकडे जातो. तर इथं जर का तुम्ही नोटीस केला, सपोज मी इथं बाय केला आणि मार्केट जर का स्पॉट बघायला गेलं, तर स्पॉट ह्या लोच्या खाली आलाच नाहीये किंवा त्याच्या आसपास आला. पण इथं जर का नोटीस केला, फॉर एक्झाम्पल मी जर का इथं बाय केलो असतो, ह्या कॅन्डलला, तर इथं परत मार्केट तिथं आलंय. म्हणजेच काय, जर आपल्याला ऑप्शन बायिंग करायचं असेल, तर बेस्ट सोल्युशन हे राहील, की तुम्ही इन द मनी ट्राय करू शकता. इन द मनी प्लॅन करू शकता. कारण की ह्याच्यामध्ये डीके कमी असते. पण सपोज जर का मला ऑप्शन सेलिंग करायचा आहे. आता सेलरला बेनिफिट का आहे? बिकॉज जर का मी बाय करत असेल ना, तर मला फक्त प्रीमियमचेच पैसे पे करायचे आहेत. म्हणजे जे रुपये आहे इंटू लॉट साइज. पण मी सेल करतोय तर मला मार्जिन पण लागते, एक्स्ट्रा पैसे पण लागते. तर का लागतेत? त्याचं कारण इथं अडलंय, की जो सेलर आहे ना, त्याच्या फेवरमध्ये टाईम व्हॅल्यू असते. म्हणजे काय, की आता सपोज आता मला काय वाटलं, की मार्केट ह्याच्या खाली येणार नाही. त्याला आपण वेगळ्या टॉपिकला बघू. मार्केट ह्याच्या खाली येणार नाहीये. तर मी ॲट द मनीला पण सॉर्ट करू शकतो किंवा बेस्ट पर्याय जे की लोकं यूज करतात मोस्टली. कोण-कोण इन द मनी पण करतंय, पण जे रिस्की नसतात, सेफ साईड जायचं असेल, तर बऱ्यापैकी ओ-टी-एमला सेल करतात. कारण की त्याच्यामध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यूच नसते. त्यामध्ये फक्त आणि फक्त टाईम व्हॅल्यू असते आणि टाईम व्हॅल्यू जसं मार्केट एक्सपायरी जसं जवळ येईल ना, ते 0 होत असते. त्याच्यामुळं सेलर साइडची जी विनिंग प्रोबॅबिलिटी आहे ना, ती जास्त आहे. पण बायर साइडची विनिंग प्रोबॅबिलिटी जरा कमी आहे. कारण की त्यामध्ये टाईम व्हॅल्यूचा प्रॉब्लेम आहे. ओके. तर सेलिंग करायचं असेल फॉर एक्झाम्पल मी तर पुट जर का बघायला गेलो किंवा मी हे बघतो, की मला वाटलं की आजचा मार्केट ह्याच्या हायच्या वर जाणार नाही आहे. तर समथिंग मी इथं जर का मी सपोज एक कॉल सेल केला असता फॉर एक्झाम्पल 440, 400च्या किंवा 300च्या आसपास सपोज मी 309ला कॉल सेल केला असता आणि मार्केट इथं मी कॉल सेल केला आणि त्यानंतर मार्केट परत थोड्या वेळाने इथं जरी आलं, तरी पण हा जो डीके आहे ना, हा डीके त्याला बेनिफिट करतोय. म्हणजे ह्या पॉइंटला फॉर एक्झाम्पल मी कॉल सेल केला, समथिंग ही प्राईस आहे. आता मार्केट थोड्या वेळानं परत इथं आला, म्हणजे परत समथिंग मार्केट इथं आला. त्यानंतर मार्केट खूप साइडवे गेला आणि परत त्याच्या आसपास जरी आला, तर इथं आणि इथं हे जरा जवळच झालं. तर स्पॉट प्रमाणात जवळ आला. पण एक्झॅक्टली जर का आपण इथं बघायला गेलो ना, पुट साइडला सॉरी कॉल साइडला, तर इथं शॉर्ट केल्या 380च्या 360च्या आसपास आणि हे आले 330. ओके 370च्या आसपास शॉर्ट केलंय फॉर एक्झाम्पल. हे आले 330. म्हणजे एवढा इम्पॅक्ट नाही होत. ह्याच्यामध्ये फायदा होत असतो. कारण की सेलिंग्सला पैसे जास्त लागतात. पण सेलरचा एडवांटेज हा आहे, की जरी मार्केट आपल्या फेवरला आपल्या अगेन्स्ट जरी गेलं असेल थोडं किंवा आपल्या आसपास जरी आलं असेल थोडं, पण मार्केट खूप साइडवे नंतरनं आलं असेल आणि एक्सपायरीच्या डेटच्या जवळ जर का असेल, तर त्यामध्ये टाईम डिकेचा बेनिफिट ते लोकं घेतात. त्याच्यामुळं त्यांना जास्त एडवांटेज असतो. पण बायरचा प्रॉब्लेम हा आहे, की चुकून जर का आपण बाय केला आणि मार्केट साइडवे करत वरती गेलं ना, तर बायरला सगळ्यात तोटा त्यामध्ये होतोय. ओके. ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे बघायचं होतं, की मोस्टली आपल्याला हे बघायचं होतं, की स्ट्राईक प्राईस सिलेक्शन, इन द मनी काय, आउट द मनी काय, ॲट द मनी काय. इन द मनीमध्ये 2 व्हॅल्यू आहेत, इंट्रिन्सिक आणि टाईम व्हॅल्यू. त्याच्यामुळे इन द मनी महाग असतो, पण त्याच्यामध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू ॲज इट इज राहते. टाईम व्हॅल्यू जी आहे ती 0 होत असते, मेल्ट होते. ती कशी मेल्ट होते ती तुम्हाला सांगितली. आउट द मनीमध्ये कंप्लीटली टाईम व्हॅल्यू असते, ते 0 होत असते. इन द मनीमध्ये ॲट द मनीमध्ये फक्त आणि फक्त टाईम व्हॅल्यू असते. आता अजून एक सांगतो, की जसं मार्केट रोटेट होईल, फॉर एक्झाम्पल मॉर्निंगला मार्केट इथं होतं.
84,400च्या आसपास किंवा 84,500ला सपोज मार्केट आहे. ओके. स्पॉट आहे 84,487ला. तर इथं ॲट द मनी काय असणार? इथं ॲट द मनी असणार तुमचा 84,500. आता मार्केट आला सपोज इथं. तर स्पॉट चेंज झाला. मग जसं स्पॉट चेंज झाला ना, तसं ॲट द मनी पण चेंज होणार आणि ॲट द मनी चेंज झाला, तर त्या प्रमाणामध्ये कॉल साइडला इन द मनी पण चेंज होणार आणि कॉल साइडला आउट द मनी पण चेंज होणार आणि पुट साइडला इन द मनी पण चेंज होणार आणि पुट साइडला आउट द मनी पण चेंज होतात. ओके. जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, देन डेफिनेटली लाईक करू शकता, कमेंट पण करू शकता कसा व्हिडिओ वाटला. ओके. आणि जे पण नवीन तुम्हाला टॉपिकवरती कुठले व्हिडिओ पाहिजे असेल, तर ते पण कमेंट करू शकता. जर का तुम्हाला स्टॉक मार्केट बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत ए टू झेड जर का शिकायचं असेल, फ्री कोर्स पण अवेलेबल आहे, पेड कोर्स पण अवेलेबल आहे. तुम्ही ह्या नंबरला WhatsApp कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.